आणि पुण्यातल्या रेव पार्टीशी प्रांजल खेवलकर यांचा संबंध नाही। प्रांजल खेवलकरांना तिथे बोलवून अडकवण्यात आलं असं हॅकर मनीष बंगाळे यांनी दावा केलेला आहे। रेव पार्टीतल्या उपस्थितांशी खेवलकरांचा याआधी संपर्क झालेला नाही असं त्याचं म्हणणं आहे। याच्यामध्ये खेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप केलं गेलेलं आहे। तिथे त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता। त्यांना तिथे बोलावलं गेलं आणि ते या पूर्ण जाळमध्ये फसले गेलेले आहेत। त्यांचा त्या रेव पार्टी मधल्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांचा संबंध किंवा संपर्क यापूर्वी झालेला नव्हता। मी साधारण 1 किंवा 2 दिवसामध्ये मी पुणे पोलिसांना ह्या सगळ्या टेक्निकल बाब मी सांगणार आहे। इनफॅक्ट मी हे सांगतो की पुणे पोलिसांनी चौकशी जर केली आणि त्यांचे फोन रेकॉर्ड्स आणि सगळे मॅच करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पण त्यांना स्पष्टपणे दिसून येईल की या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकरचा सहभाग होता की नव्हता।